नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सीटेटची नवीन नोटिफिकेशन काय आली आहे. सीटेट 4 स्तरावर होणार आहे की 2 स्तरावर राहणार आहे, या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आपण बघणार आहोत. सीटेटचे पेपरची डेट कधी येणार आहे, सीटेट पेपर कधी होणार आहे, त्या संदर्भात जी काही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सीटेट संदर्भात जो काही 5/8/2025 आत्ताचं जे काही डिबेट आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत. जे विद्यार्थी वारंवार कोणते प्रश्न विचारतात त्या संदर्भात याच्यात माहिती दिली आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनात जो संभ्रम होता की सीटेट एक्झाम ही 4 पार्ट्समध्ये होणार आहे का, तर त्यांनी इथं म्हटलं आहे फक्त सीटेट पेपर कंडक्ट ओनली, म्हणजे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड फक्त 2 पार्ट्समध्येच होणार आहे. त्यांनी जर इथं म्हटलं असतं की पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, पेपर थर्ड, पेपर फोर्थ, तर विद्यार्थ्यांना वाटलं असतं की पेपर हा 4 पार्ट्समध्ये होणार आहे. पण काय झालं आहे की त्यांना टाईम आहे, पेपर ते करू शकतात 4 पार्ट्समध्ये, पण त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी राहील तर ती 2026मध्ये जी सीटेटचा पेपर निघेल त्यामध्ये ते चेंजेस करतील. हा सीटेटचा पेपर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी क्लिअर केला पाहिजे. म्हणजे कसं होईल, जर हा पेपर आपण सर्वांनी क्लिअर केला तर आपल्याला नंतरच्या विद्यार्थ्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये जाण्यापेक्षा आणि त्यावेळेस 4 स्तरावर पेपर होण्यापेक्षा आणि दरवेळेस सीटेटची जी पात्रता आहे परीक्षा पास होण्याची विद्यार्थ्यांची, ती दिवसेंदिवस जी आहे ती वाढत चालली आहे. स्कोर हा तेवढाच आहे, स्कोर नाही वाढला, पण त्याची जी काठिण्य पातळी ही नेहमी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सीटेटचा पेपर हा लवकरात लवकर पास करावा एवढंच. आणि पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा आहे, इथं परत तुम्हाला दिसत आहे की हाऊ मेनी पेपर्स आर देअर इन वन सीटेट, म्हणजे किती पेपर होतील तर त्यांनी सांगितलं आहे पेपर फर्स्ट जो काही क्लास 1 ते 5पर्यंत आणि पेपर सेकंड जो आहे ते 6 ते 8पर्यंत राहणार आहे आणि त्याचं जे ड्युरेशन आहे ते 2.5 तास राहणार आहे. म्हणजेच त्यांनी कन्फर्म सांगितलं आहे की सीटेट पेपर जो डिसेंबरमध्ये होणार आहे तो फक्त आणि फक्त 2च पार्ट्समध्ये होणार आहे. सर्वप्रथम आपण बघूयात की सीटेटचा जो पेपर आहे तो इथं आपल्याला दिसत आहे की नोटिफिकेशन रिलीज ही ऑगस्ट महिन्याच्या लास्ट वीकमध्ये जी सीटेटची नोटिफिकेशन रिलीज होणार आहे. ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे सीटेटचा तो स्टार्ट होणार आहे लास्ट वीकमध्ये स्टार्ट होणार आहे. लास्ट डेट टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे सप्टेंबरच्या एंडिंगच्यापर्यंत तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो चालणार आहे, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. लास्ट डेट टू ॲप्लिकेशन फीज म्हणजे जी फीज आहे ती देखील त्या दिवसापासून चालणार आहे. आणि करेक्शनची जी डेट आहे, सर्वात महत्त्वाचं, जर फॉर्म चुकला तर आपण करेक्शन करतो, ती करेक्शनची डेट देखील फॉर्म भरले गेल्यानंतर काहीतरी 2 दिवस ते करेक्शनला देतात त्यानंतर. आणि ते म्हणत आहेत की एक्झामची जी डेट आहे ती आलेली नाही, पण यावरून आपल्याला कळत आहे की आपली जी एक्झाम आहे त्यांनी फिक्स डेट दिली नाही, पण टेंटेटिव्ह डिसेंबरमध्ये आपली सीटेट येणं हे कन्फर्म जे झालं आहे. आणि यामध्ये आता आपण बघणार आहोत कॅटेगरी वाईज जी काही फी आहे ती किती असणार आहे. OBC आणि ओपन कॅटेगरीला 1000 रुपये असणार आहे. SC, ST, VJ, NT, PWD या सर्वांना 500 रुपये फी असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेपर हा 2 स्तरावर होणार आहे आणि त्यामध्ये सब्जेक्ट तुम्हाला माहीतच असतील, CDP आहे, लँग्वेज फर्स्ट अँड सेकंड आहे, मॅथ आहे, नंतर एन्व्हायरमेंटल स्टडीज आहे. टोटल पेपर 150 मार्काचा होणार आहेत.